हे बजेट म्हणजे नुसता घोषणांचा पाऊस. हे बजेट शेतकरी आणि सामान्यांसाठी नाहीच. बजेटच्या संदर्भात खासदार बळवंत वानखडेंची टीका. देशावर किती कर्ज आहे मला माहिती नाही, पण 2-4 वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती, त्याचा काय फायदा झाला? जयंत पाटलांचा सवाल. केंद्राच्या बजेटमध्ये शेतकरी, महाराष्ट्र आणि देशातल्या उद्योजकांच्या हाताला काहीच मिळालं नाही, सांगलीत जयंत पाटलांची टीका. राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न, जयंत पाटलांचं वक्तव्य. सबका साथ सबका विकास संकल्पना बजेटमध्ये मांडण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्प बजेटच्या संदर्भात राज्यसभा खासदार अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. कृषी, आरोग्य, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्पामध्ये विचार, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होणार. पंढरपूरचे आमदार समाधान अवताडेंची प्रतिक्रिया. देशाचे गौरवशाली प्रधानमंत्री मोदींचे मी आभार मानतो. आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याच्या दिशेने अर्थसंकल्पाचं पाऊल. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार वाद. गोपीचंद पडळकर समर्थकांच्या वतीनं शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड. विकसित भारताचा पाया रचणारा आणि युवा शक्तीला बळ देणारा अर्थसंकल्प. डॉक्टर नीलम गोरेंची प्रतिक्रिया. शेतकरी ते मध्यम वर्गासाठी दिलासादायक निर्णय. अस्थिर जागतिक परिस्थिती संदर्भात देखील भारताची अर्थव्यवस्था भक्कम. आमदार बबनराव लोणीकरांच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये उद्या नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभा. अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सभेला घेऊन येणार. अजित पवारांचा अपघात संशयास्पद. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे विधान. फडणवीसांची जनतेमध्ये क्रूर प्रतिमा म्हणून त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सभा न घेण्याचा निर्णय घेतला. सपकाळांचा घणाघात. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेला देणार जोरदार धक्का. राणेंच्या विरोधामध्ये विधानसभेला लढणारा उमेदवारच गळाला. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षप्रवेशानं सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठा उलटफेर. पार्थ पवारांच्या विरोधामध्ये अंजली दमानिया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पार्थ पवारांची चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणं चुकीचं, दमानिया यांचं वक्तव्य. राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा आमच्या पक्षाचा अधिकार. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचं वक्तव्य. भाजप मित्रपक्षांना सन्मानानंच वागवतो, तटकरेंचं विधान. मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार या संदर्भात माझ्याशी बोलले असते, फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही, प्रफुल्ल पटेल यांची पोस्ट. अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही, पटेलांचं स्पष्टीकरण. अमोल मिटकरींच्या पाठोपाठ रुपाली ठोंबरे पाटील यांचाही अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय. रुपाली ठोंबरे यांनी अपघाताची चौकशी व्हायलाच हवी अशी एक पोस्ट केली. अक्कलकोट तालुक्यामध्ये भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे धक्कातंत्र सुरूच. ठाकरेंच्या सेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. संपूर्ण तालुका भाजपमय करण्यासाठी कल्याण शेट्टी यांनी कंबर कसली. राजकीय भिंती कोसळल्या, आठवणी उरल्या. साताऱ्यामध्ये स्वर्गीय अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली. मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांची उपस्थिती. त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील, नेत्यांची भावना. बीडमध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाचे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व. आर्थिक मदत करत कुटुंबाला दिला मोठा आधार. कोल्हापूरचे महापौर उपमहापौर पद 10 महिन्यांसाठीच. महायुतीच्या नेत्यांमध्ये कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेचे सूत्र जवळपास निश्चित. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापूरमध्ये सभा. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका. विविध ठिकाणी 4 सभा होणार. चुलत्या विरुद्ध पुतण्या. धाराशिवमध्ये धनंजय सावंत यांच्या विरोधामध्ये माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत स्वतः प्रचारासाठी मैदानात. आता या संघर्षामध्ये मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. पार्थ पवार राज्यसभेत जाण्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध. जय पवार यांच्या नावाला भाजपचा हिरवा कंदील. विश्वसनीय सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला पवार कुटुंबियांचा विरोध नव्हता. अजित पवारांचा दशक्रिय विधी होऊ द्यायला हवा होता. पवार कुटुंबाच्या भावना. विश्वसनीय नेत्याची माहिती. साजिद नाडी यादवला त्याच्या अंधेरी पश्चिमेतील बंगल्यामध्ये चोरीचा प्रयत्न. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अनधिकृत प्रवेश आणि घरफोडीचा गुन्हा दाखल.
युवा सेनेचे सदस्य अविनाश खापे पक्षातून निलंबित, सचिव राहुल लोंढे यांनी पत्र काढत खापेंना केलं निलंबित. प्रताप सरनाईक यांनी खापेंवर कारवाईचे दिले होते संकेत. भूमपरंडा, वाशिममध्ये राजकीय समीकरणं बदलली. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार. भाजप पहिल्यांदाच स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणामध्ये. सिंधुदुर्गातील नेरूरमध्ये 10 खोके एकदम ओकेचा मनसेचा बॅनर बॉम्ब. बॅनरनं राजकीय वर्तुळामध्ये खळबळ. नेरूरचे सरपंच उपसरपंच ठाकरे शिवसेनेची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होण्याआधीच बॅनरबाजी. सिंधुदुर्गमध्ये महायुतीचे उमेदवार मिलिंद नाईक यांच्याकडनं घरोघरी जाऊन प्रचार. साळगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये प्रचार. कुडाळमधील माणगाव मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेचा बालेकिल्ला राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना विश्वास. मतदारसंघामध्ये उमेदवारांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन आणि प्रचारही सुरू. मुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार करणार नाहीत. अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा असेल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला विश्वास. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार दादांचा वारसा चांगल्या पद्धतीने चालवतील. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा विश्वास. बारामतीमध्ये किशोरी पेडणेकरांनी घेतली शरद पवारांची भेट. गोविंद बागेत शरद पवारांची सांत्वनपर भेट. सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवणार. अजित पवारांच्या निधनानंतर काल घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये वैभव नाईक यांना मोठा धक्का. सरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराची रणधुमाळी. लांजामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा घरोघरी भेट देत प्रचार दौरा. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या वतीनं जोरदार तयारी. प्रचारासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे परभणीच्या दौऱ्यावर. नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपचं कुणबी कार्ड. नीता ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा. सिल्लोडमध्ये कन्नडच्या चिंचोली गटाचा मीच दावेदार. अधिकृत उमेदवार भरतसिंग राजपूत यांचा पत्रकार परिषदेत दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर होण्याची शक्यता. उपमहापौर पदावर शिवसेनेचा दावा असल्याची माहिती. ठाण्याप्रमाणे संभाजीनगरमध्ये सुद्धा सत्तेत वाटा मिळावा शिवसेनेची अपेक्षा. देशाची उत्पादन क्षमता वाढवली. दारिद्र्य निर्मूलन करण्यात सरकारला यश. देशांतर्गत लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर भर देणार. युवा वर्गाला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार. वित्तमंत्र्यांचं भाष्य. आत्मनिर्भर भारत हे सरकारचं लक्ष. गृहउद्योगाची निर्यात वाढवली. विकसित भारतासाठी नवीन कल्पनांचा विस्तार. 350 सुधारणांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश. निर्मला सीतारामन यांची घोषणा. गोरगरिबांवर सरकारचं विशेष लक्ष. दारिद्र्य निर्मूलन करण्यात सरकारला यश. उच्चस्तरीय समिती नेमून जुन्या कायद्यांमध्ये बदल. 10 वर्षात 25 कोटी जनता गरिबीतून बाहेर. वित्तमंत्र्यांची माहिती. 12 वर्षापासून विकासाचे नियोजनबद्ध काम सुरू. मधुमेह, कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांची औषधं स्वस्त करणार. वित्तमंत्र्यांची माहिती. 10,000 कोटींचा बायोफार्म प्रस्ताव. भारताला बायोफार्म उत्पादनामध्ये हब बनवणार. बायोफार्म सेक्टरमध्ये 40,000 कोटी देणार. सीतारामन यांची मोठी घोषणा. सेमीकंडक्टर क्षेत्रावर अधिक भर देणार. सेमीकंडक्टरसाठी 40,000 कोटींची तरतूद. आयात कमी करून निर्यात वाढवणार. वित्तमंत्र्यांची घोषणा. वस्त्रोद्योग क्लस्टर विकसित करणार. खादी हातमाग उत्पादन वाढवणार. हातमाग वृद्धीसाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज्य अभियान. चामडे कापड उत्पादनावरील निर्यात शुल्क माफ. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. 4 राज्यांमध्ये खनिज कॉरिडॉर बनवणार. कंटेनर निर्मितीसाठी 10,000 कोटी. ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये खनिज कॉरिडॉर उभारणार. वित्तमंत्र्यांची माहिती. एआयच्या वापरावर भर. शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलची निर्मिती करणार. वित्तमंत्र्यांची माहिती. इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादनावर भर देणार. उत्पादनासाठी 40,000 कोटींचा प्रस्ताव मंजूर. निर्मला सीतारामन यांची घोषणा. ISM 2.0 सुरू करणार. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी 10,000 कोटींची तरतूद. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य. मेगा टेक्सटाईल इंडस्ट्रीची स्थापना करणार. आत्मनिर्भर भारतासाठी 2,000 कोटींची तरतूद. निर्मला सीतारामन यांची माहिती. कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी भर. 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरणार. टियर 2 आणि टियर 3 शहरांचा विकास करणार. वित्तमंत्र्यांचं वक्तव्य.
देशामध्ये नवे 7 रेल्वे कॉरिडॉर तयार करणार पुणे हैदराबाद दिल्ली वाराणसी रेल्वे कॉरिडॉर वित्तमंत्र्यांची घोषणा. बँकिंग क्षेत्राच्या विकासासाठी समिती गठीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. भारताला मेडिकल टुरिझम केंद्र बनवणार आयुर्वेदाशी निगडीत 3 संस्था स्थापन करणार देशभरात 5 ठिकाणी मेडिकल हब तयार करणार वित्तमंत्र्यांची घोषणा. डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील रोजगार वाढवणार खासगी सरकारी क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टर तयार नॅशनल मेंटल हेल्थ सेंटरची स्थापना करणार असल्याची वित्तमंत्र्यांची माहिती. महिलांसाठी विशेष सोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांसाठी विशेष वसतिगृह निर्मला सीतारामन यांची घोषणा. जामनगरमध्ये वैश्विक आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र उभारणार 3 नवीन आयुर्वेद अभ्यासक्रम संस्था स्थापन करणार असल्याची अर्थसंकल्पात घोषणा. 20 महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर 10,000 गाईड्सची निर्मिती पूर्व भारतामध्ये राष्ट्रीय डिझाईन क्षेत्र उभारणार वित्तमंत्र्यांची अर्थसंकल्पात घोषणा. नारळ चंदन काजू उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी नारळ संवर्धन योजना देखील सुरू केली जाणार. पशुवैद्यकीय कॉलेज आणि रुग्णालयांची निर्मिती करणार या रुग्णालयांसाठी विशेष अर्थसहाय्य देखील सरकार पुरवणार. पशुपालन उद्योगांसाठी विशेष अनुदान दिलं जाणार वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पात घोषणा. क्रीडा क्षेत्राचं रूप पालटणार खेलो इंडिया मिशनची वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं घोषणा. खेलो इंडिया मिशनमधून क्रीडा संकुलांची निर्मिती साकारणार. भारत जागतिक व्याघ्र परिषद आयोजित करणार सरकारचे प्रमुख मंत्री कॅट परिषदेमध्ये सहभागी होणार वित्तमंत्र्यांची माहिती. देशात नव्या सांस्कृतिक केंद्रांची निर्मिती करणार असल्याची वित्तमंत्र्यांची घोषणा. मत्स्य व्यवसायासाठी 500 अमृत जलाशयांची निर्मिती सागरी किनारपट्टी आणि शेतकऱ्यांना विशेष मदत वित्तमंत्र्यांचा मच्छीमारांना मोठा दिलासा. लखपती दीदी बनवण्यासाठी नवी पावलं टाकणार दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन खरेदी केंद्र स्थापन करणार दिव्यांगजनांच्या सक्षमतेसाठी नव्या योजना सुरू करणार असल्याची अर्थसंकल्पात घोषणा. 15,000 शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची वित्तमंत्र्यांची घोषणा. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा. अपघात विमा करमुक्त करण्याची निर्मला सीतारामन यांच्याकडनं घोषणा. 31 ऑगस्टपर्यंत आयकर परतावा आता भरता येणार निर्मला सीतारामन यांनी केली घोषणा. अघोषित संपत्तीवर दंडाऐवजी कर भरण्याची तरतूद निर्मला सीतारामन यांची घोषणा. छोट्या कर चुकवेगिरीबद्दल आता शिक्षा नाही तर दंड आकारला जाणार सीतारामन यांची घोषणा. चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीच्या 4.3 वित्तीय तूट राहील तर चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीच्या 4.3 वित्तीय तूट राहील. करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार सीतारामन यांची माहिती. ऑप्शन ट्रेडिंगवर कर वाढवला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला तर निफ्टी 783 अंकांनी गडगडला. सीएनजी बायोगॅस स्वस्त होणार सोलार संबंधित वस्तू स्वस्त होणार निर्मला सीतारामन यांची घोषणा. बॅटरी शूज मायक्रोवेव्ह स्वस्त होणार चामडे कापड उत्पादनावर निर्यात शुल्क माफ निर्मला सीतारामन यांची बजेटमध्ये माहिती. परदेशामध्ये शिक्षण घेणं सुद्धा आता स्वस्त होणार निर्मला सीतारामन यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या परदेशी कंपन्यांना 2047 पर्यंत करमुक्ती भारतामध्ये डेटा सेंटर तयार करणाऱ्यांना आर्थिक सूट निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पात माहिती. दिल्ली वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी या मार्गावर देखील हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. परदेशी भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा वाढवली वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा 5% आता थेट 10%. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांचा विकास करणार पुढील 5 वर्षांमध्ये 20 नवे जलमार्ग विकसित करणार निर्मला सीतारामन यांची घोषणा. पर्यटन वाढीसाठी सीप्लेन योजना राबवणार वाराणसी आणि पटनामध्ये नवे जहाज बांधणी प्रकल्प तयार करणार सीतारामन यांची माहिती. ओडिशामध्ये 22 नवे जलमार्ग तयार करणार पर्यावरणपूरक मालवाहतुकीचे नवे मार्ग तयार करणार असल्याची सीतारामन यांची घोषणा. आता शाळेमध्येच मिळणार विद्यार्थ्यांना रील्स बनवण्याचे धडे कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना. देशातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब सुरू करण्याची बजेटमध्ये घोषणा.
व्यावसायिक गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. मुंबईत व्यावसायिक गॅसचा दर आता 1692 रुपये. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. विकसित भारताकडे नेणारा आजचा अर्थसंकल्प. जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचा अर्थसंकल्पातून संकल्प. पंतप्रधान मोदींचं भाष्य. मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतावर बजेटमध्ये फोकस. पायाभूत सुविधांना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी पावलं उचलली. लवकरच भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. आत्मनिर्भर भारताला नवीन वेग मिळणार. पंतप्रधान मोदींचा विश्वास. अर्थसंकल्पामध्ये महिला शक्तीची झलक. तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळणार. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार असल्याचा पंतप्रधान मोदींचा दावा. विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणार अर्थसंकल्प. अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. औद्योगिक सवलती देण्यामध्ये मोठा फायदा होणार. मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.